आजच्या मननाकरता देखील आपलं मन, अंतकरण, लक्ष प्रभूकडे आपण लावूया. प्रभू जो आपल्याला नित्य चालवतो, त्याच्याकडे आपलं लक्ष लावूया. कारण का त्याच्याद्वारे आपल्याला जगण्याचं धैर्य प्राप्त होतं. त्याच्याद्वारे आपणास सर्व गोष्टी ऐनवेळी लागणारं सहाय्य दिवसामध्ये, त्या सर्व गोष्टी त्याच्याद्वारे आपल्याला प्राप्त होतात. आणि नित्य दिवसांदिवस जसं आपण पुढे जातो तसं प्रभू आपल्याला त्याच्या मार्गाने किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे तो चालवतो. आणि म्हणून आपण सर्वजण त्याच्या इच्छेला स्वाधीन असतो. विश्वासणारे या नात्याने आपल्याला प्रभूने ह्या सर्व गोष्टी पवित्र शास्त्राद्वारे शिकवलेल्या आहेत. आणि म्हणून आजच्या मननाकरिता आपण दुसरे करिंथ त्याचा 4वा अध्याय आणि 16व्या वचनाकडे आपण आज लक्ष लावूया. दुसरे करिंथ, 2 Corinthians chapter 4 and verse 16. तुमच्यासाठी मी वाचतो. तिथं असं म्हटलेलं आहे की, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसांदिवस नवा होत आहे. कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. हे वचन आपणा सर्वांना ठाऊक आहे. आपण अनेकदा यातून मनन केलं असावं आणि अनेकदा आपण विचार याच्यातून पाहिले असतील. परंतु आज सकाळी प्रभू आपणाशी पुन्हा एकदा या वचनाद्वारे बोलत आहे आणि तो आपल्याला या वचनातून एक सांत्वन देत आहे. पहिल्याच 16व्या वचनाचा पहिला भाग जो आहे मराठीमध्ये, तिथं म्हटलेला आहे की आम्ही धैर्य सोडू नये. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे की डू नॉट लूज हार्ट. आपण धैर्य सोडू नये. किती एक असं वचन आहे जे आपल्याला नित्य चालवतं. आणि आपण स्वतः विश्वासणारे या नात्याने या जगामध्ये जगत असताना कदाचित या वचनाद्वारे किंवा या शब्दाद्वारे आपण आपलं रोजचं जीवन व्यतीत करतो. आपण कधीही धैर्य सोडू नये. प्रभूमध्ये चालत असताना आपलं जीवन खरोखर बाह्य गोष्टींकडे अवलंबित असलेल्या त्याचा परिणाम किंवा बाहेरील ज्या गोष्टी घडतात, जगामध्ये ज्या गोष्टी घडतात, आपल्या इर्द गिर्द ज्या गोष्टी घडत असतात, त्याचा परिणाम आपल्यावरती कसा पडतो, ह्या गोष्टीला आपल्याला पाहायचं आहे. आणि खरोखर म्हणून तिथं असं म्हटलेलं आहे की तुम्ही धैर्य सोडू नका. कारण का काय होतं की आपल्या बाहेरील आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये त्याचा परिणाम होतो. आणि जगातील लोकांचा जर विचार केला तर त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच त्याचा परिणाम होतो. परंतु आपण जे विश्वासणारे आहोत, आपल्याला देवाचं वचन आज सांगत आहे की आपण कधीही धैर्य सोडू नये. का बरं? कारण का आपला जो अंतर आत्मा आहे किंवा आपला जो तारण पावलेला जो आत्मा आहे, खरोखर तो दिवसांदिवस नवा असा होत जातो. आणि ही प्रक्रिया रोजची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया एकदा झाली आणि ती घडत नाही, पण पुन्हा असं नाही. तर पवित्र शास्त्रामधून आपल्याला, म्हणजे देवाच्या वचनातून आपल्याला हे प्रगट होत आहे की आपलं अंतर्याम जे आहे ते दिवसांदिवस नवीन होत जातं, ते मॅच्युअर होत जातं, ते अधिक प्रभूमध्ये ते वाढत जातं आणि ते आपल्याला नित्य चालवतं. आणि म्हणून वचनाच्या सुरुवातीतच तसं म्हटलेलं आहे की आपण कधीही धैर्य सोडू नये. कारण का आपला अंतरात्मा जो आहे तो दिवसांदिवस नवा असा तो होत जातो, तो अधिक प्रभूच्या जवळ जातो, तो अधिक प्रभूला तो समजतो. आणि म्हणून आपण दैनंदिन जीवनामध्ये बाहेरील ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये कधीही होऊ देऊ नये. आणि म्हणून त्याच्यामुळे आपल्याला कधीही धैर्य सोडायचं नाही. कारण का आपला जो आतील आत्मा आहे, खरोखर तो दिवसांदिवस नवा असा होत असतो. कारण का प्रभू आपल्याला चालवत असतो.
आणि हे वचन लिहिणारा जो आहे लेखक पाऊल, तो स्वतः किती अधिक गोष्टी त्याने सहन केलेल्या आहेत. आणि हे देह जे जिथं म्हटलेलं आहे की हे बाह्य देह क्षय पावत आहे. या संबंधाने जर आपण त्याच्या लाईफकडे जर आपण पाहिलं, पावलाच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं, तर क्षणोक्षणी त्याने खरोखर फार संकटे त्याने सोसली. शारीरिक संकटे तर खूप अधिक त्याने सोसली. परंतु त्यामधून त्याला तरी देखील पुन्हा त्याच्यातून बाहेर येण्यास देवाने त्याला सहाय्य केलं. का तर त्याला ही गोष्ट त्याने जवळून अनुभवली की त्याचा अंतरात्मा जो आहे तो दिवसेंदिवस नवीन होतो. प्रभू त्याला नेहमी चांगल्या गोष्टीने त्याला पुन्हा एकदा प्रेरित करून, त्याच्या वचनाने त्याला प्रेरित करून त्याची सुवार्ता अधिक लोकांकडे पोहोचावी, त्याची सुवार्ता अधिक लोकांकडे जावी, ह्या उद्देशाने त्याला नेहमी प्रेरणा मिळत गेली. आणि म्हणून प्रत्येक प्रसंगामधून तुम्ही तो जेलमध्ये गेल्यापासून त्याने कितीतरी मार खाल्ले. आणि जे त्याने 20व्या अध्यायामध्ये प्रेषितांच्या कृत्य 20व्या अध्यायामध्ये त्याने पूर्ण त्याचं विश्लेषण त्याने स्पष्टीकरण त्याने दिलं. परंतु त्या सर्वांमधून या सर्व गोष्टीचा तो सारांश इथं कदाचित म्हणत आहे की हे देह जे आहे ते क्षय पावत आहे आणि हे खचत आहे, हे मरण आपल्यावरती येणार आहे. परंतु आपला अंतरात्मा जो आहे तो दिवसांदिवस नवा असा होतो. आणि या तिन्ही वचनांमध्ये आपण जर पाहिलं तर पाऊलाने कंपॅरिझन केलेलं आहे. पाऊल कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं तो तुलना या ठिकाणी करत आहे. जसं तो म्हणत आहे की आमचा बाहेरील देह आणि अंतरात्मा ह्या गोष्टीला तो तुलना करत आहे. पुढे तो 17व्या वचनामध्ये असं म्हणतो की ज्या तात्कालीन गोष्टी आहेत आणि ज्या सार्वकालिक गोष्टी आहेत त्याचं तो या ठिकाणी कंपॅरिझन करत आहे. हलके संकट आणि त्याचं कंपॅरिझन तो कशाबरोबर करत आहे, मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचे जे भार किंवा जे सार्वकालिक जीवन मिळणार आहे त्याचं तो या ठिकाणी कंपेअर करत आहे. 18व्या वचनामध्ये तो ज्या दृश्य गोष्टी आहेत आणि ज्या अदृश्य गोष्टी आहेत त्याचं कंपॅरिझन तो करत आहे. आणि ज्या क्षणिक गोष्टी आहेत आणि ज्या सार्वकालिक गोष्टी आहेत असं कंपॅरिझन करून तो आपल्याला खरोखर पावलाने फार सुंदररित्या पवित्र आत्म्याद्वारे ज्यावेळेस त्याने वचन लिहिली ह्याद्वारे आज देखील आपल्याला उत्तेजन प्राप्त होत आहे. आणि म्हणून तो सुरुवातीला तो म्हणत आहे की तुम्ही धैर्य सोडू नये. ज्यावेळेस आपण ह्याच अध्यायाच्या 10व्या वचनाकडे आणि त्याच्या अगोदर जर पहिल्या वचनामध्ये देखील तो पुन्हा त्याची सुरुवातच तो तसं करतो. इंग्लिशमध्ये तो वर्स जोडून आहे, परंतु मराठीमध्ये असं म्हटलेलं आहे की म्हणून आमच्यावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही. त्याला जी सेवा प्राप्त झालेली आहे आणि मी जसं म्हटलं की अनेक संकट त्याला तोंड द्यावं लागलं. अनेक संकटाला त्याने तो मात देऊन पुन्हा त्यातून बाहेर येऊन त्याने देवाची सेवा तो करत राहिला. आणि तो त्याचं कारण हे सांगत आहे की त्याने कधीही धैर्य सोडलेलं नाही. आणि म्हणून तो पुढे म्हणतो की आम्ही दुसऱ्या वचनामध्ये मराठीमध्ये असं म्हटलेलं आहे, आम्ही लाजविणाऱ्या गुप्त गोष्टी वर्ज्य केलेल्या आहेत. आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करत नाही, तर सत्य प्रगट करून देवा समक्ष प्रत्येक माणसाच्या सत्सद्विवेकाला आपणास पटवतो. खरोखर ह्या ठिकाणी पाऊल पुन्हा कंपेअर करत आहे. तो धैर्य का सोडत नाही आणि का बरं तो वचनाला त्याच्याशी कंपेअर करत आहे, कारण का त्या वचनातून त्याला देवाच्या सत्य वचनातून त्याला नेहमी उत्तेजनच प्राप्त झालेलं आहे. देवाच्या वचनाला ट्विस्ट करून तोडून मोडून जसं आपण पाहतो कॅरिझमॅटिक चर्चेस मध्ये देवाचं वचन अशा प्रकारे शिकवलं जातं की त्याच्यामधून दुःख नाहीच, पण तुम्हाला नुसतंच देवापासून आशीर्वादच मिळणार आहेत असं शिकवलं जातं. परंतु देवाचं वचन आपल्याला आज या वचनांद्वारे आपल्याला आठवण करून देत आहे की ह्या देहाला दुःख आहे, हे देह क्षय पावत आहे. आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे की इट इज वेस्टिंग अवे.
आणि खरोखर शब्द वेस्टिंग अवे किंवा जी गरज नाही अशा गोष्टीला आपण फेकून देतो. परंतु खरोखर ह्या देहाचं वर्णन इंग्लिशमध्ये तसं केलेलं आहे, इट इज वेस्टिंग अवे. आणि मराठीमध्ये त्याला म्हटलेलं आहे की क्षय पावत आहे. तर याच्यामधून आपल्याला पाऊल पुन्हा एकदा तो पहिल्या वचनामध्येच तसंच म्हणत आहे की तुम्ही धैर्य सोडून त्यांनी कधी धैर्य सोडलं नाही, कारण का देवाची सेवा करण्याचं त्यांना नेहमी उत्तेजन प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून खाली आपण जर आलो 10व्या वचनामध्ये, तर तो असं म्हणतो की आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. खरोखर जसं मी म्हटलं की तो खालच्या वचनांमध्ये त्याने कम्पेअर केलं की तो ज्या अदृश्य गोष्टी आहेत त्याच्याकडे तो आपल्याला लक्ष लावायस शिकवत आहे. आणि ती अदृश्य गोष्ट किंवा जे देहामध्ये आपण क्षय पावत आहोत, आपल्याला ज्या दुःखामधून जावं लागतं, त्याचा परिणाम आपल्या जो आत्मा आहे किंवा जो तारण पावलेला आपला जो जीव आहे त्याला कधी फरक पडत नाही. का बरं? कारण का आपल्याला ह्या देह किंवा या दुःखामधून त्याचं त्या दुःखाचा परिणाम किंवा त्याचं प्रतिफळ आपल्याला कशामधून काय मिळत आहे बरं? 10व्या वचनामध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळतं की येशूचे जीवनही आमच्या शरीरातून प्रगट व्हावे. खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आपल्या अंतर्यामातून प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन ते प्रगट होणार आहे. आणि पुढे येणाऱ्या वचनामध्ये देखील आपण त्या वचनाकडे, त्या भागाकडे आपण जाणार आहोत. आणि खरोखर पाऊल ह्या ठिकाणी म्हणून 10व्या वचनामध्ये तो असं म्हणतो की आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो. पाऊलाने जसं मी म्हटलं की तो प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने दुःख सहन केलेलं आहे. आणि तो त्याच्याविषयी खरोखर तो हे म्हणत आहे की अशा हेतूने की येशूचं जीवनही आमच्या शरीरातून प्रगट व्हावे. आणि खरोखर पुढे तो असं म्हणतो, कारण 11व्या वचनामध्ये, कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशू प्रित्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहेत, यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. खरोखर आपल्याला या वचनामधून आज हे शिकावयास मिळत आहे की आपण या देहामधून म्हणजे किंवा या देहाचं क्षय आपलं पावत आहे. आपल्याला बरेच कंप्लेंट असतात. जसं जसं वय वाढत जातं तसं दृष्टी कमी होत जाते, गुडघे दुखायला लागतात, अनेक गोष्टी आपल्याला सहन करावं लागतात. आणि आपण हे जाणून आहोत, विश्वासणारे या नात्याने, ख्रिस्ती या नात्याने आपल्याला ही गोष्ट ठाऊक आहे की हे देह क्षय पावणार आहे. परंतु आपल्याला आज उत्तेजन काय मिळत आहे की आपला अंतरात्मा जो आहे तो दिवसेंदिवस नवीन होत आहे. आणि खरोखर त्याद्वारे काय होणार आहे बरं? प्रभूचं गौरव आपल्या जीवनातून प्रगट होणार आहे. जसं तो तात्कालीन जे हलकं संकट त्याला तो म्हणत आहे, आणि खरोखर हलकं असं तो म्हणत आहे. पावलाचं जीवन जर तुम्ही पाहिलं आणि त्याच्या वचनातून त्याची हिस्ट्री जर आपण पाहिली तर आपल्याला समजून येईल की खरोखर किती संकटे त्याने सहन केलेले आहेत. परंतु तरी देखील तो त्याच्या वचनातून किंवा या वचनामधून तो म्हणत आहे की तात्कालीन हलके संकट, आणि खरोखर ते टेम्पररी आहे, ते काही काळास्तव आहे, आणि ते हलके संकट असं तो म्हणत आहे. का बरं? कारण का त्याला ठाऊक आहे पुढे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी त्याला अजून दिसत नाहीत, त्या अदृश्य आहेत, परंतु त्या सार्वकालिक आहेत असं तो म्हणत आहे. आणि खरोखर त्याकडे त्याचं लक्ष आहे. आणि ते काय आहे बरं? तिथं 17व्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये म्हटलेलं आहे, आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. आणि खरोखर आपल्याला ज्या परमनंट गोष्टी आहेत त्याकडे आपलं लक्ष लावायचं आहे. खरोखर आज पाऊल आपल्याला किंवा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पुन्हा ह्या गोष्टीने धैर्य देत आहे. प्रतिदिन आपल्याला जीवनाचा जो उत्तेजन, जीवन जगण्याचं जे उत्तेजन आहे ते कशातून प्राप्त होत आहे? तो का म्हणत आहे बरं तुम्ही धैर्य सोडू नका? आज या वचनातून तो का म्हणत आहे? कारण का प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी आपला प्राण दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला ते सार्वकालिक जीवन त्याने दिलेलं आहे. आणि म्हणून
जीवनाचा मार्ग प्रभूने दाखवला. ज्याच्याकडे प्रभू आहे त्याच्याकडे जीवन आहे, जसं देवाचं वचन आपल्याला शिकवतं. आणि म्हणून आज आपली दृष्टी कुठे आहे? आज आपली दृष्टी येणाऱ्या संकटाकडे आपल्याला आपली दृष्टी लागते का? का आपली दृष्टी न्यूज चॅनलमध्ये आपण गोष्टी ज्या घडतात त्याकडे नुसतं पाहून आपण चिंता करतो? आपल्याला आपण विश्वासणारे या नात्याने आपल्याला या सर्व गोष्टी ठाऊक आहेत की ह्या होणार आहेत, या घडणार आहेत. आणि या सर्व गोष्टी आपल्याला हे आठवण करून देतं की प्रभूचं येणं जवळ आहे. आणि आपल्याला सार्वकालिक गोष्टीकडे हे जीवन, दैनंदिन जीवन आपल्याला अधिक जवळ तो घेऊन जात आहे. आणि म्हणून त्याबद्दल आपण देवाची स्तुती करायला पाहिजे, ना की चिंता करत आपण बसलं नाही पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या घडतात त्यामधून आपल्याला जसं मी म्हटलं की ह्या दुःखाचं प्रतिफळ आपल्याला काय मिळणार आहे, तर त्याला काय म्हटलेलं आहे त्याने, हलकं संकट म्हणून पुढे तो म्हणतो की मोठ्या प्रमाणात, म्हणजे जी गोष्ट आपल्याला प्राप्त होणार आहे, मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरव जे आहे ते आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि खरोखर प्रभूच्या जवळ आपण असणार आहोत. आपल्याला आपली दृष्टी आज आपण त्या स्वर्गाकडे लावूया. आपली दृष्टी ज्या गोष्टी आपल्या दिसतात त्याकडे चिंता काळजी करून आपल्याला काहीच मिळणार नाही. तर प्रभू म्हणतो की तुम्ही चिंता करू नका, आहे ना. आणि म्हणून आज सकाळी आपल्याला प्रभूचं वचन, या वचनांमधून हेच सांगत आहे की आपल्याला वरील गोष्टीकडे लक्ष लावायचं आहे. ज्या गोष्टी अदृश्य आहेत, ज्या गोष्टी सार्वकालिक आहेत, त्याकडे आपलं लक्ष लावण्याची गरज आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम आपल्याला पाहावयास मिळतं की जसं मी म्हटलं, इफिस्करास पत्र 3रा अध्याय आपण त्याकडे जाऊया आणि मग आपण थांबूया. इफिस्करास पत्र त्याचा 3रा अध्याय 16 ते 20. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनास समजून घेण्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेण्यास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. शेवटी आपला जो हे वचन जे आहे ते आपल्याला खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताची जी प्रीती आहे त्याकडे आपल्याला लक्ष ती वेधून घेत आहे. आणि ती सांगत आहे की शेवटी प्रभू येशू ख्रिस्ता सारखे आपण होणार आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला प्रीती करावयास शिकवलेली आहे. सगळ्यात मोठी आज्ञा प्रभूने दिली. आणि खरोखर त्याद्वारे आपण काय होणार आहे, जसं शेवटी म्हटलेलं आहे की असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. ख्रिस्तासारखं दैनंदिन आपण जसं जसं पुढे जात आहोत, आध्यात्मिकरित्या मी म्हणत आहे, आपलं ध्येय तर क्षय पावत आहे, परंतु आपला अंतर्याम जो आहे तो खरोखर दिवसांदिवस नवीन होत आहे. तो प्रभू येशू ख्रिस्तासारखं आपण अधिक होण्याची प्रक्रियेमध्ये आपण आहोत. आणि खरोखर तो दिवस लवकरच आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभूने काय लिहिलेलं आहे आपल्याला ठाऊक नाही, परंतु आज आपल्याला या वचनातून प्रभू धैर्य देत आहे, सामर्थ्य देत आहे की तुम्ही खरोखर कधीही खचून जाऊ नका, तर प्रभूमध्ये धैर्य धरून ख्रिस्तामध्ये आपण जीवन जगावं. या वचनांद्वारे आपण देवाचं गौरव करूया.